भास्करे शोभोया ऋषी आश्रमी विमान पारीने कथा परिषदा रामायण पूर्वज उद्धर तेदान पूर्वजांचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती अशी ही तुमचा आमचा जगाचा उद्धार करणारी रामकथा। त्या रामकथेच्या माध्यमातून आज सुकार पिंपरी या ठिकाणी सुंदर असा लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आहे। ताराचंद महाराजांनी फोन केला आणि खरोखर आज आनंद झाला मुकुडे सर। गेल्या वर्षी मला येता आलं नाही, तुम्ही आला होतात, पण हे चौघई भाऊ किंवा हे सगळा एरिया सुजलाम सुफलाम आहे। कशानं सुजलाम सुफलाम आहे? भक्ती मार्गानं सुजलाम सुफलाम आहे महाराज। चारही भाऊ एखाद्या घरात एका विचारानं राहणारे होय, क्वचित दिसतील, रामायणामध्ये दिसल्याच्या नंतर इथं दिसतील। तुम्हाला करावं तेवढं कौतुक कमी आहे, काय वानू आता न पुरे हेवाने मस्तक चरणी ठेवे तसे। सगळेजण आले बरं का, त्यांना वंदन करून विषयाकडे येऊया। काय केलं? विमान विचारत असताना सूर्या एकंदरीत कोपला आणि कोपल्याच्या नंतर ते विमान ऋषी आश्रमामध्ये पडलं। झालं काय ऐका। तिने क्षोभळे मुनिवर शोधा क्रोधा न विचारसी पात्र पात्र कामाचार विचारसी। राग येणार ना, तेवढा राग आला ऋषींना। तुला कळालं नाही या आश्रमावर विमान पाडण्याचं कारण काय? ज्या अर्थी या पद्धतीनं वागतीस ना, कामाचार विचारसे, शाप दिला महाराज। मग तेवढ्या शापाला आपण पात्र होऊ नये, व्यवस्थित वागावं, व्यवस्थित बोलावं। काय केलं पुढे ऐका। महाग्रह ऐसा कोणी हो एवोनी झोंबे दाटोली तैसी आली सीधावणी आश्रम लक्षणी पापिणे। कशी आलीस तू? महाग्राह्य जैसा कोणी, या पद्धतीनं आली ना। या पद्धतीनं आल्याच्या नंतर कुठं आली? आश्रम लक्षणे। ज्या अर्थी आलीस हे वाईट कृत्य केलंस, त्या अर्थी मी शाप देतो, महाग्राही होशी। काय शाप दिला? ग्रहाईसी धावसी ते तू महाग्राही होसी ऐसे शापिले वेगेशी तिने भ्रातवासी पावने। बरं का म्हणतात होय, तेने ग्रहस्त्वासी पावने। म्हणून मी त्या ठिकाणी या पद्धतीनं गेले आणि त्यामुळं मला शाप दिला, म्हणून मला ही दशा प्राप्त झाली। नाही तर मी अप्सरा होते, सुंदर होते होय महाराज। नारी रतन की खान, व्यवस्थितच वागलं पाहिजे महिलेनं बरं का। माय कुठेही काही बोलायचं नाही, काही वागायचं नाही, रत्न म्हटलंय महिलेला, नाही का महाराज। म्हणून मी एवढं केलं, मला शाप दिला। काय दिला ऐका। सिंहोनी शरणांगत हो प्रार्थने ते महंत रवीसी म्या केले उधत दंड कदर्त मदधारा। हनुमंता, मी त्यांना एकंदरीत विनंती केली, न घडणाऱ्या गोष्टी घडून गेल्या आणि विनंती केल्याच्या नंतर त्यांच्याशी उद्धटपणा आपोआप घडला। विनंती केली की ऐकतो, देव ऐकतो, माणसं ऐकतात। चूक झाली म्हणा, ऐकतात की नाही महाराज। म्हणून मी विनंती केली आणि केल्याच्या नंतर मला उपाय सांगितला त्यांनी।
ही माणसं जी आहेत ना, संत मोतीराम महाराजांनी उपाय सांगितला एरियाला, मारुतराव महाराजांनी उपाय सांगितला, कुकळीकरांनी उपाय सांगितला, एकच करा, करा रे बापानो झाली करानेच करू नका. वेळ नाही आता ते बघायला भाऊ माझ्याकडे, तिसराच अध्याय गुरुजी, पण काय करावं, फटफट घ्यायला पाहिजे. सगळे अथवा कधी उधळत किंवा करीत हेळण तत्काळ पतन तो पावे. मुरकुटे सर म्हणजे आमच्या गंगाखेडच्या एरियामधले जे वाचक सूचक आहेत ताराचंद महाराज, हे उत्तमच आहे. तुम्ही मान्य करा नाही करा, हे की नाही, फार उत्तम आहे. आणि तेवढ्या वेळेतला वेळ, एवढ्या आम्ही आयएससीला बसणारे आम्ही माणसं आहेत, माय मास्तर नाहीत ना, म्हणून तरीही यांचं एवढं प्रेम होतं. आणि त्या प्रेमानं आम्हाला 12 वाजले. मी म्हणलं 10:30-11ला जाऊ गुरुजी परत, नाही म्हणले जावंच लागते. पण येणं झालं, तुमचं दर्शन झालं. साधुशी जो करी हेळण, शब्द काय टाकलाय गावबांनी, हेळण करायचं नाही, उद्धतपणा करायचं नाही, केलं की अशी शिक्षा घडते. आहे का नवती पुराणीच्या कथा, हो माझा अनुभव प्रत्यक्षाता. देव पेक्षिती साधू संता त्यासी कस्ता रोकडी, त्याशी खस्ता रोकडी नगदी आहे म्हटले. म्हणून साधूची हेळणा करायची नाही, सज्जनाची उपेक्षा करायची नाही, संतांना एकंदरीत पूजायचं भजायचं. पण कासया गुण दोष पाहुवानी काचे, पाहायचेच नाहीत गुण दोष महाराज. आपण साधू व्रतीनं वागायचं. काय केलं ऐसे विनविता ऋषी जन, तिही होवोनी प्रसन्ना. मदती धरे वरदान तुझे उद्धरण हनुमंते. मी विनंती केल्याच्या नंतर मला उपाय सांगितला. हे बघ, तुझा उद्धार व्हायचा आहे ना, हनुमंतराय येणार आहेत आणि आल्याच्या नंतर पदस्पर्शानं त्यांच्या तुझा उद्धार होणार आहे. संतांच्या पदस्पर्शानं सुद्धा उद्धार होतो. ऐका, दूरा होणी जळवासे धरिशी कपीच्या पायासे, स्पर्श न होता सज्जनासे तेने उद्धरसी सत्संगे. तू कुठं राहशील? तू त्या तळ्यामध्ये राहशील. हनुमंतरायांना या सान पाणी पिण्यासाठी येतील आणि मग त्याच्या पायाला धरलं की काय होशील? उद्धार होईल. म्हणून संत चरण राज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय जळून जाय. काय ताकद असेल? वेळ नाही वाचा. सत्संगास्तव पाही वा संसार तर तिथे देही, इतर शाप पुढे काय मुक्त होई जे सत्संगे. महाराज किती महत्वाची वेळ टाकली. जाता येईल पुढं. तुम्ही म्हणालो 3 अध्याय झाले. सत्संगास्तव पाहे. अरे तुमचा उद्धार होईल. आम्ही सदोदित सांगतो ताराचंद्र महाराज. आम्ही माणसं होणार म्हणजे होणार. काय मुरकुटे सर, माणूस मी होणार म्हणजे होणार. हे अधिकारवाणीनं आमच्या मोतीराम महाराजांच्या साक्षीनं सांगतो. का आमचा नाही तर कुणाचा उद्धार करणार? देव करणार माणसं. आणि पुन्हा आम्ही रामायण चालवणार म्हणजे चालवणार. सत्संगास पाहे. सत्संगात आलं ना, काय करतय? चंदनाच्या संगे वाचा. ते पासून मेथ होते अयोत अयुत, होते मी तुझी वाट पाहत झाले निर्मुक्त तुझे न्याजी. तेव्हापासून वाट बघू लागले. 1-2 दिवस नाही. आणि तेव्हापासून वाट बघत 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 एकंदरीत
होतात तुझेनी. तुझ्यामुळं एकंदरीत माझा उद्धार झाला. आम्ही कुठेही जाऊ द्या, मोतीराम महाराजामुळं आमचा उद्धार झाला. केवळ आणि केवळ त्यांनी एवढा या एरियाला हा सगळा सन्मार्ग दाखवला मोतीराम महाराजांनी माझ्या. ते सद्गुरू आहेत ऐका. म्हणून 2040 पर्यंत गुरुजीला माहित आहे माझ्या गावात एक जण पुण्यतिथी करते. काय 4 लाख लागो 5 लाख लागो यो माय एक जण बापाची करायला तयार नाहीत माणसं. मोतीराम महाराजांनी एवढे उपकार केले. मरणावस्था नाही गा सर्वथा म्हणून कळे काळा हनोनी राधा स्वरूपता पावले. हनुमंता मला जन्म मरण अवस्था काहीच नाही, पण तुझ्या सत्संगामध्ये आले माझा उद्धार झाला. माय दररोज रामायण ऐकायचा, उद्धार होणार म्हणजे होणार. ऐका. अपुले निज सुख पाही निरोपावे सद्गुरु पाई ते मी लागले राधले सर्वही झाले उतराई भवश्रमा. म्हणून तुझ्या संगतीमध्ये आले, तुझे चरण स्पर्श मला प्राप्त झाले. आणि काय झाले उतराई. अहो जेवणाचं कल्याण झालं हो. काय येडे माणसं, साधे येडे कसं म्हणता येईल, साधी माणसं सुद्धा ज्ञानेश्वरी वाचतात. माय ही महिला बसल्या बसल्या गायली का नाही बघा. वय साधे त्यांना डिग्रीच लागते, अशातला भाग नाही. ऐका. सद्गुरूची स्थिती ऐशी स्वयानुभवणे सुखाशी तेची पावे शिष्याशी न्यूनाधिकाशी न करोनी. गावबा महाराजांचा परिहार आहे. होय गावबा महाराजचा परिवार एक तास चालते, पण तेवढा लागू देणार नाही मी. सद्गुरूची स्थिती ऐशी आपलं सगळं सुख शिष्याला देतात, त्याला सद्गुरू म्हणतात. ऐका. पित्याचे समस्त वित्त हो पुत्र स्वामित्वे अंगीकारित तैसे सद्गुरु सुख समस्त शिष्याक्रमित भावाखे. बाबा तेवढा भाव ठेवल्याच्या नंतर सद्गुरू कृपा करतात. कृपादान केले संते कल्पांती ही सरेना. काय सांगाव ते लय बघालेत माझ्याकडे, वाचा. अजात पक्षाची जाती पाही हो हे नेमावले वाचून काही मुख पसरोनी सर्व ही ग्रास अवगाही झेली. आता एकंदरीत जन्म झालेला ज्याला पंखही फुटले नाहीत अशा पक्षाला त्याची आई म्हणजेच पक्षीने काय करते, चारा भरते महाराज. आणि तसं मी अनाथ होतो, मला चारा हा भक्ती रूपाचा दिला, एवढा मोठा झालो. गुळ खाला आलतो मी. वाचा. तेही तैसेची प्रेमे तेने हो विसरोनी आपुले खाणे सगळा घास बाळका देणे बाळका कारणे अवंचक. तिला माय म्हणतात. होय कुणाला म्हणतात लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. तशी माझी गुरु माऊली आहे. वाचा गुरुजी, तुमचं वाचलं तरी माझा ईश्वर वा वा. तुझी माझा सद्गुरु मज दिना उद्धार केला साचार तुवा एके. माझ्या नाथांनी काय कृपा केली, एवढा उद्धार केला. कुणाचा? गावबांचा परिहार आहे बरं का. आणि मग उद्धार होतो. तुमच्या वडिलांची आठवण येते आम्हाला बरं का. हा आणि म्हणून सदोदित परमार्थाची पुन्हा मला आठवायले. मला एक स्तुती म्हणून नाही, ही सदोदित परमार्थातली आहे. म्हणून आमची पावलं इकडे वळली. संसार सागरी उडता सद्गुरु वाचुनी तत्वता आनस नाही सोडविता सत्यवार्ता हे माझे.
माझं एकंदरीत सांगणं आहे. गावबा म्हणतात सद्गुरू शिवाय तुम्हाला तारणारा कुणीच नाही, त्याच्यामुळे त्याला शरण जा. तुआ एकलेनी एके उद्धरली ब्रह्मांडे अनेके तेथे मज सारी के रंके कोणे लेखे लेखावे. किती सांगू म्हणले. अहो किती जणांचा उद्धार केला मी, माझ्या शब्दानं काय सांगू, सांगताच येत नाही केले उपकार, सांगू मी काय. करी ऐशी मोतीराम महाराजांनी एवढे उपकार केले बरं का. ऐका. सागरी तारक जगी तू एकला एक तुझा वाचून अनेक न दिसे देख त्रिजगती. म्हणून सद्गुरु शिवाय या जगामध्ये कोणीच तारणारा नाही. गुरु चांगला करा, दूरचं करीत बसायचं नाही. दूरचं केलं की खरातासारखं होत आहे, दूरचा गुरु केला की मग ते मोठे गावकर सारखं होत आहे. हा लेकरं जवळ शिकवा म्हणतो आम्ही, आम्ही काही कमी शिकवालो का, पण आम्ही पळतो कुठं गुरुजी. खरं आहे ते, ध्यानात घेत जाव. मोठा महाराज कुणीच नसते, जे दररोज रामायणाला आहे ना ते मोठा आहे. वाचा. भवसागरी तारक जगी तो एकला एक तुझा कोणी आणि कदा दिसे देखा त्रिजगती. या संसारातून तारण्यासाठी सद्गुरु पाहिजे, दुसरं कोणीच लागत नाही. जनार्दनाचे रंके अंध पंगु दीन मुखे देव कोणी ऐकायके सत्वर देख अलिंगे. कसले असू द्या हो, आंधळा असू द्या, पांगळ्या असू द्या, आंधळ्या पांगळ्याचा म्हणून तेवढी श्रद्धा असावी लागते, तेवढा भाव असावा लागतो. शक्ती टू शक्ती नाही. आम्ही ज्या अर्थी बोलतो ना, दररोज रामायण असते ताराचंद महाराज, त्याच्याशिवाय आम्ही इथं बोलतच नाही. एक रूप एक वर्णाश्रम धर्म एक जगी जनार्दन एक नाम तारक त्रिजगती. माझ्या गुरुचं नाव एकच आहे, तारणारा देव एकच आहे. आम्ही एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती, असे आम्ही आहे. एका जनार्दना शरण करुणी अप्सदास्तवन हो सांग पाहे पुढील चिन्ह सावधान परिसाने. पुढचे चिन्ह सांगले, साधूला सगळं कळतं, भूत भविष्य वर्तमान. म्हणून पुढचं चिन्ह सांगण्यासाठी उद्धार केला तिचा. काय केलं महाराज? सज्जनाचा स्वभाव पूर्ण दयाळुत्व चातक घन अनाथासी देखता दान खेती धावून उचलो. सज्जन त्यालाच म्हणायचे, हा धावून येतात. होय, कैवार येतो त्यांना गरीबाचा. हा आहे की नाही? म्हणून त्याला सज्जन म्हणायचंय, संत म्हणायचंय. सज्जनासारखं वागा, लय घमिंडी मध्ये राहू नका. इथं सोडून जायचं. निज मानसी कधी मोठे गावकर होईल सांगता येत नाही. स्त्री पुत्रासी अनाथासी अर्पित आहे ना तुमच्याकडे धन, ध्यान अनाथांना अनाथासी अर्पित. माझ्या नाथ महाराजांनी ते केलं. कमीच बसला नाही मोठे गावकर सारखं. ध्यानात घ्या, हे युट्यूबला चाललंय माझं, महाराष्ट्र नाही देशावर चाललंय. पण खरं आहे की नाही, किती कमवावं याची काय मर्यादा असली पाहिजे. महाराष्ट्रात राहून सांगायचंय, वाचा. या झाले अप्सरा उद्धरण हो पुढे काळ नेहमीचे मर्दन. एका जनार्दना शरण गोड निरूपण गोड आहे. उरले असे
किती गोड आहे अमृताहुनी गोडा नाम तुझे देवा रामायणच गोड आहे माय आणि तेवढं दररोज ऐकलं की नक्कीच गोड लागेल ऐका स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे